पुंडलीकवरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिने भगवद्भान्त दिनेशाय गुंडाक्ष गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नर्दनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना। सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजेते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं। नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। एवं यत्र यत्र ज्ञानकर्मणो प्रयोज्य प्रयोजकभावस्तत्र सर्वत्रायं न्यायः। यत्र तु न समकालं नापि क्रमेणोत्पद्यते समुच्चयः स विषय उच्यते। स्थाणोः सतत्त्वविज्ञानं यथानाङ्गं पलायने आत्मनस्तत्त्वविज्ञानं तद्वन्नाङ्गं क्रियाविधौ यद्धि यस्यानुरोधेण स्वभावमनुवर्तते तत्तस्य गुणभूतं स्यान् न प्रधानात् गुणो यथा। कर्म प्रकरणाकांक्षी ज्ञानं कर्मगुणो भवेत् यद्धि प्रकरणे यस्य तत्तदंगं प्रचक्षते। स्वरूपलाभमात्रेण यत्त्वविद्यां निहन्तिनः न तदंगं प्रधानं वा ज्ञानं स्यात् कर्मणः क्वचित्। अज्ञानं निराकुर्वन् ज्ञानमेव न सिद्ध्यति। विपन्नकारकग्रामं ज्ञानं कर्म न ढौकते। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 60 ते 65। ज्ञान आणि कर्म यांच्या बाबतीमध्ये आपण काही विचार करीत होतो। गेल्या 8-10 दिवसांमध्ये श्रीमद भागवत सप्ताहामुळे पाठ आपले बंद होते, ते आता पुनश्च चालू झालेले। मागील पाठामध्ये आपण असं चिंतन करून आलो की ज्ञान आणि कर्म यांचा जोडीने विचार मोक्ष या परमप्रयोजनाच्या प्राप्त्यर्थ म्हणून शास्त्राने आपल्यासमोर काही पक्षाच्या रूपात मांडलेला आहे। काही एकमतवादी ज्ञान आणि कर्म या दोघांचाही विचार मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने व्यवस्थित करीत आहेत। मग कोणी ज्ञान हे मोक्षप्राप्तीचं साधन आहे असं म्हणतंय, कोणी केवळ कर्म मोक्षप्राप्तीचं साधन आहे असं म्हणतंय। आणि ज्यावेळी ज्ञानाची आणि कर्माची दोघांचीही बरोबरीने आवश्यकता दिसते त्यावेळी ज्ञान आणि कर्म यांच्यामध्ये जोडीचा विचार चालू झालेला असून त्या जोडीचा विचार करीत असताना ज्ञानमार्गी आणि मोक्ष कर्ममार्गी हे विचार करताना कर्ममार्गी कर्माला अंगी म्हणतात आणि ज्ञानाला अंग म्हणून असं संबोधतात। आणि अंगांगी भावाच्या दृष्टीने विचार करत असताना जो अंगी आहे अर्थात जे कर्म आहे ते कर्म प्रधान ठरतं आणि प्रधान भावाच्या दृष्टीने जो प्रधान आहे, जो अंगी आहे, जो मुख्य आहे, त्या मुख्याच्या दृष्टीने त्या तद्रूप असलेलं आणि तत्कार्य असलेलं असं जे फल की ज्याला मोक्ष म्हणा ते फल त्यांनी मिळते असं विधान केलं जाईल। त्यामुळे कर्म जर अंगी आहे तर त्या कर्माने मोक्ष होतो असा विचार मात्र कर्मवादी आपल्यासमोर मांडत आहेत। अंगांगी भावाची सिद्धी करीत असताना प्रधानता त्या कर्माची सांगत असताना त्या कर्माचा जो विस्तार आहे त्याची जी व्यापकता आहे ती व्यापकता मात्र ध्यानामध्ये घेतलेली आहे, लक्षात घेतलेली आहे। पहिल्यांदी अंतःकरण शुद्धी ही मोक्षासाठी आवश्यक म्हणून जर सांगितली असेल तर त्या
अंतःकरण शुद्ध्यर्थ म्हणून निष्काम का होईना वेदबोधित निष्काम असंच कर्म केलं पाहिजे असा अट्टहास दोन्ही पक्षाच्या माध्यमाने आपल्या समोर येत असल्यामुळे, तो दोन्ही पक्षाकडून मान्य असा असल्यामुळे त्या निष्काम कर्मयोगाची असलेली संगती वा निष्काम कर्मयोगाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन अंतःकरण सिद्धीपूर्वक त्याच्या ठिकाणी अधिकार सिद्धी होणं आणि अधिकार सिद्धीच्या उपरांत श्रवणादी असलेल्या साधनतेमध्ये म्हणजे बौद्धिक क्रियेमध्ये त्याने लिप्त होणं वा रत होणं वा ती क्रिया करणं अशा पद्धतीचा विचार इथे मांडला गेलेला असल्यामुळे ज्ञानाची असलेली जी स्थिती आहे आत्मप्रेमेची, यथार्थ आत्मप्रेमेची जी स्थिती आहे ती कर्माच्या असलेल्या देशापेक्षा कमी अशी असल्यामुळे आणि कर्माचं फल म्हणून अंतःकरण शुद्धी अथवा परमशुद्धी अथवा अधिकार सिद्धी अथवा सत्वशुद्धी अथवा सत्वाची तिथे प्राप्ती म्हणजेच मोक्षाची असलेली जी बैसिक आहे त्या बैसिकीची तिथे सुरुवात आपल्याला सांगता येते. परंतु त्या कर्माच्या असलेल्या उपरांत त्या कर्माला कारणता देऊन आणि त्या कारणतेच्या संदर्भाने असलेली त्याच्या ठिकाणी ती कार्यता ज्ञानाच्या ठिकाणी देऊन असा मात्र विचार केला जाईल की ते अंग आहे आणि हे अंगी मात्र होत आहे. म्हणून त्या अंगीच्या दृष्टीने असलेलं आणि मध्यात असलेलं अंग घेऊन ज्या मोक्षाची प्राप्ती होते तो मोक्ष अंगाने प्राप्त न होता अंगीने प्राप्त झाला असा विचार आपल्याला करता येतो. एखादा यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये प्रधान अंग आहे, प्रधान हे एक अंग आहे, मुख्य आहे, अंग आहे, त्याला अंगी म्हणा, प्रधान आहे ना ते, आणि त्याच्या मागे पुढे केली जाणारी ही जी क्रिया आहे ते अंग आहे असा आपल्याला विचार करता येतो. मग परम आहे आणि परम फलाची प्राप्ती स्वर्ग कामो यजेत, स्वर्ग प्राप्त्यर्थ असलेला यज्ञ जर करावयाचा ठरला तर त्या सगळ्या असलेल्या फलाच्या प्राप्ती संबंधाने निर्विघ्नतेच्या संबंधाने विचार केला असता पहिलं केलेलं कर्म कामाला येतं, अंतिम कर्म कामाला येतं का मधलं प्रधान कर्म कामाला येतं, या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे उदाहरणासाठी गणेश यागाचं विधान तपासा. गणेश यागाचं विधान करीत असताना अथर्व शीर्षाधिकांनी आहुतीचा विचार मांडला गेला आणि त्या सुक्तानी तिथे मात्र हवन झालं पाहिजे. हा मधला भाग आहे, मुख्य यज्ञाचा भाग आहे व यज्ञाची जी मुख्य प्रक्रिया आहे ती अथर्व शीर्षाचं हवन होणं इत्यादी अशीच आपल्याला सांगता येते. परंतु त्याच्यामध्ये निर्विघ्नता प्राप्त होण्यासाठी पहिल्यांदी केलेलं जे पुण्याह वाचन आहे, पहिल्यांदी केलेलं जे गणपती पूजन आहे, पहिल्यांदी केलेलं जे मातृका पूजन आहे, पहिल्यांदी केलेलं जे नवग्रह पूजन आहे, पहिल्यांदी केलेलं जे मातृका पूजन आहे, हे कारण म्हणता येणार नाहीत काय? हे कारण नाहीत काय? अंग आहेत ना, पुष्टी कर्म आहेत, ही पुष्टी करून देणारी असल्यामुळे यांचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि मुख्य यज्ञ होतो, मुख्य कर्म होतं आणि तदुपरांत प्रायश्चित्त नावाचा जो होम होतो त्या प्रायश्चित्त होमाचं सुद्धा काही ना काहीतरी तिथे कार्य का कार्य नाही, ते कार्य करतं का करत नाही. व्यावृत्ती होम हा कार्य करतो का करत नाही, हा कार्य करतो. कोणतंही कर्म पूर्ण झालं असता वा कोणतंही कर्म संपन्न झालं असता जे वैदिक आहे ते कर्म संपन्न झालं असता प्रायश्चित्त हे घ्यावं लागतं का घ्यावं लागत नाही. प्रायश्चित्त घेतल्याविना त्या कर्म पूर्ण झाले नाही असं म्हणता येतं का? सांग कर्म झालंय असं विधान करता येईल का? सांग कर्म झालंय असं म्हणत असताना पहिलं जे अंग आहे आणि नंतरचं जे अंग आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. परिपूर्ण असलेल्या कर्माच्या दृष्टीने विचार करताना प्रथमांग जे प्राच्यांग म्हणजेच पूर्वांग याचाही आपल्याला विचार करावा लागतो आणि पश्चिमांगाचाही विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून त्या उत्तरांगाचा आणि पूर्वांगाचा विचार केला आणि प्रधांगाचा विचार केला तर त्या तिन्ही असलेल्या गोष्टींच्या माध्यमाने ज्यावेळी फलाची प्राप्ती होते, अपूर्वाची निर्मिती होते, त्यावेळी प्रथमापूर्व मग उत्तरापूर्व आणि प्रधानापूर्व आणि यांचं संमिश्रण झालं असता निर्माण होणारं जे परमापूर्व आहे त्या परमापूर्वाच्या संदर्भाने आपल्याला विचार करता येतो
की ते परमापूर्व स्वर्ग हे फल देणार आहे. इकडे येते चालू आहे, इकडे येते. परमापूर्व हे फल देणार आहे, ना की प्रधानापूर्व हे फल देऊ शकतं. प्रधानापूर्वामध्ये सामर्थ्य निर्माण करणं, प्रधानापूर्वाला उपकारक होणं, प्रधानापूर्वाच्या संबंधाने काहीतरी बलाची व्यवस्था करणं, हे अंगांचं काम आहे. मग पूर्वांग असो नाही तर ती उत्तरांग असो. त्यामुळे या अशा असलेल्या केवळ प्रधानापूर्वाकडून स्वर्गप्राप्ती रूप कोणतंही फल आपल्याला मिळणार नाही, असा विचार आपल्याला शास्त्राने मांडलेला असल्यामुळे सांगतेची किंमत आहे, सांगतेचं फल आहे. आणि त्या सांगतेचं फल असल्यामुळे केवळ प्रधानाला किंमत न देता प्रधान मुख्य धरून, प्रधान आहे मुख्य पकडून, त्या मुख्यापूर्वाच्या सोबतीने जे अंगापूर्व आहेत त्या अंगापूर्वाचं मिश्रण होऊन परमापूर्वाची होणारी उत्पत्ती ही मात्र आपल्याला फल देणारी ठरते. त्या अशा असलेल्या फलाचा विचार केला तरीही अंगापूर्वाची किंमत लाख आहे. आणि प्रधानापूर्वच जर नाही केलं तर, प्रधान कर्मच जर नाही केलं तर, आणि प्रधान पूर्वाची उत्पत्तीच नाही केली तर, प्रधान कर्माला टाळून दिलं तर, गणपती पूजन केलं, मातृका पूजन केलं, वास्तुमंडलाचं पूजन केलं, नवग्रह पूजन केलं, प्रायश्चित्त केलं आणि अथर्व शीर्षाचा पाठच नाही केला, हवनच त्याचं नाही केलं, गणेश याग संपन्न होईल, गणेश याग झाला म्हणता येईल. गणेश यागाचं विधान किंवा कोणत्याही यागाचं विधान हे प्रधानाच्या दृष्टीने असल्यामुळे त्या फलाची प्राप्ती होत असताना जे इच्छित फल आहे ते, आणि निष्कामता असेल तर त्या दृष्टीने असलेलं जे फल आहे ते, कर्मवाद्यांच्या दृष्टीने नुसता विचार करा. त्या कर्मवाद्यांच्या दृष्टीने विचार करीत असताना आमचं असलेलं सकामता जर आम्ही बाजूला ठेवली तर शास्त्रीय असलेली सकामता ही मात्र स्वर्गप्राप्ती करून देणारी ठरते, असा विचार आपल्याला कर्मवाद्यांच्या असलेल्या पक्षाच्या दृष्टीने विचार करता येतो. व ते फल आहे असा आपल्याला विचार करता येतो. आणि तिथे जर निष्कामता आणली, शास्त्रीयच आणि निष्कामता आणली तर तिथे मात्र अंतःकरण शुद्धीरूप फलाची प्राप्ती होते, असा विचार करा. हा भाग थोडासा श्रवणीय किंवा विचारणीय असा भाग आहे. माझी असलेली निष्कामता ही निराळी आहे आणि शास्त्रीय असलेली निष्कामता ही निराळी आहे. मला एखादं फल नकोय असं म्हणून निष्कामता प्राप्त होत नाही, शास्त्रीय निष्कामतेमधून आपल्याला जावं लागतं. तेवढी मात्र निष्कामतेचा परिणाम, शास्त्रीय निष्कामतेचा परिणाम हा अंतःकरण शुद्धीरूप होतो. माझ्या असलेल्या निष्कामतेत शास्त्रीय असलेल्या जशास तशा असलेल्या विधानाचा अंगीकार केला आणि निष्कामतेचा संबंध जर तिथे नाही ठेवला तर मग कल्पोक्त, वेदोक्त, पुराणोक्त, शास्त्रोक्त पुण्यफल आणि प्राप्त्यर्थम, मग अमुक तमुक जे काही होईल ते स्वर्गाकडे घेऊन जाणारं ठरेल. त्यामुळे तिथे असलेली सकामता ही शास्त्रीय अशा दृष्टीची असल्यामुळे ती शास्त्रीय सकामता सुद्धा स्वर्गामध्ये घेऊन जाणारी ठरेल. त्यामुळे तिचाही त्याग होणं ही गोष्ट नितांत गरजेची ठरते. आणि तिचाही त्याग करावयाचा तर माझ्या असलेल्या मनोवृत्तीने ती गोष्ट होणार नाही, तर ती गोष्ट शास्त्रीय अशा निष्काम कर्माच्या दृष्टीने ती होऊ शकते. जे शास्त्रीय कर्म करणं आणि ते निष्काम करणं एवढीच काही ती गोष्ट आपल्या हातात शिल्लक राहते. आणि त्या दृष्टीचा विचार करीत असताना उपरती हा मुख्य भाग शास्त्राने आपल्यासमोर मांडून दिलेला आहे. म्हणजेच विधीपूर्वक सर्व असलेल्या गोष्टींचा त्याग करणं, संन्यास घेणं, ही गोष्ट आपल्यासमोर एक ढोबळ वृत्तीने स्थूल दृष्टीने विचार केला असता आपल्याला लक्षात येते की संन्यासाचं महत्त्व इथे प्रतिपादन केलं गेलं. आपण असा विचार करतोय की त्या यज्ञाचं असलेलं जे महिम आहे, यज्ञाचा असलेला जो महिमा आहे तो प्रधान असलेल्या कर्माला सोडून होऊ शकत नाही. त्यामुळे स्वर्गप्राप्ती रूप फलाची प्राप्ती
ही प्रधान कर्माचा त्याग केला असता कोणत्याही पद्धतीत कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही देश कालावधीमध्ये होणंच शक्य नाही. त्यामुळे त्या यज्ञे करून स्वर्ग प्राप्ती झाली असं विधान करीत असताना सांग असलेले जे पूर्वांग आहेत किंवा उत्तरांग आहेत यांचा उल्लेख न करता प्रधान असलेल्या कर्माचा उल्लेख करून त्याच्या माध्यमाने ही निर्विघ्नता वा ते फल आम्हाला प्राप्त झालं असा विचार शास्त्राने आपल्यासमोर मांडलेला दिसतो. त्यामुळे कर्माच्या ठिकाणी येणारा अंगी भाव प्रधान भाव त्या प्रधान भावाच्या दृष्टीने विचार करत असताना जर त्याच्या ठिकाणी अंगी भाव सिद्ध आहे, त्याच्या ठिकाणी अंगी भाव येतोय, तर कर्माने मोक्ष असं विधान सत्य ठरतं. आणि जर ज्ञानाच्या ठिकाणी अंगी भाव येत असेल तर ज्ञानाने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. कर्माने मोक्ष आहे असं म्हणत असताना कर्म मुख्य ठरतं आणि मोक्ष हे कर्मोच्छेदकाच्या उपरांत असलेली स्थिती ठरतं. मग कर्माने मोक्ष आहे असं म्हणत असताना कार्यकारण भावाच्या दृष्टीने चिंतन करा. जे कारण आहे आणि जे कार्य आहे यांच्यामध्ये विरोधाभास दिसतो, यांच्यामध्ये विरोध दिसतो. कसला विरोध दिसतो? सूर्यप्रकाश आहे आणि अंधार आहे, दोघांमध्ये जसा विरोध असावा तसा तो विरोध इथे दिसतो. कर्माची असलेली स्थिती ही अज्ञानपूर्वक आहे, अज्ञानजन्यता रूप कर्म असल्यामुळे, ती क्रिया असल्यामुळे त्या क्रियेपासून उत्पन्न होणारे जे ज्ञान आणि ज्ञानाच्या उपरांत प्राप्त होणारा जो मोक्ष, त्या मोक्षाच्या संदर्भाने विचार करत असताना कर्मोच्छेदकता, बंधन रहितता ही सगळी गोष्ट मान्य असल्यामुळे त्या एका असलेल्या मोक्षाच्या दृष्टीने कर्माची संगती लावता येणं कठीण होऊन जातं. मोक्षाचं स्वरूप निराळ होतं आणि कर्माचं स्वरूप निराळ होतं. एक कर्मवाद्याचा पक्ष आहे की जो मोक्ष स्वर्ग प्राप्तीतच मानतो, त्यांचा विचार इथे नाही. का त्यांचा विचार इथे नाही? स्वर्गामध्ये जाणं हे बहुत पुण्य आहे एवढं त्याचं लक्षण आहे. स्वर्गामध्ये सुखोपभोग घेणं हे बहुत पुण्याची जोडी एवढं त्याचं लक्षण आहे. पुनरावर्तन न होणं आणि दुःख भेट न होणं वा दुःख सापेक्ष सुख, सुख सापेक्ष दुःख या सापेक्षिक असलेल्या आणि आगमापायी असलेल्या कोणत्याही गोष्टींचा वा या विषयांचा, या विषय सुखाचा परिणाम होणं वा त्याची प्राप्ती होणं हा मोक्ष कोणत्याही पद्धतीत सांगता येत नाही. त्यामुळे एकदेशी असलेले आणि स्वर्गात मोक्ष आहे असं मानणारे जे कर्मवादी, त्यांचा इथे मात्र विचार चालू नाही. त्यामुळे कर्माने मोक्ष आहे आणि स्वर्गात मोक्ष आहे या दोन्ही असलेल्या अटी ज्यावेळी पुढे ठेवल्या जातील त्यावेळी मात्र कर्माने मोक्ष आहे हे विधान सत्य ठरतं. कारण का स्वर्गात मोक्ष आहे, स्वर्ग प्राप्ती हेच मोक्षाचं साधन आहे वा तोच मोक्ष आहे असं म्हणत असताना कर्माने मोक्ष होतो असा आपल्याला विचार यथा योग्य समीचीन आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पण केवळ स्वर्ग प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे थोडा विचार केला असता विचारांती ती गोष्ट आपल्याला लक्षात येते की केवळ स्वर्ग प्राप्ती होणं हे काही मोक्षाचं साधन नाही व मोक्षाचं ते स्वरूप नाही. मोक्ष अशा पद्धतीचा नाही. बंधन रहितता हे मोक्षाचं स्वरूप आहे. सुख दुःख या द्वंद्वापासून मुक्त होणं हे मोक्षाचं स्वरूप आहे. जन्म मृत्यूचा सगळा फेरा संपणं हे मोक्षाचं स्वरूप आहे. नित्य सुख प्राप्त होणं हे मोक्षाचं स्वरूप आहे. मुख्य अर्थाने विचार करा. कारण सहवर्तमान कार्य निवृत्ती म्हणजे अज्ञान निवृत्ती आणि नित्यानंदाची प्राप्ती अशा पद्धतीचा मोक्ष असल्यामुळे त्या मोक्षाची कल्पना स्वर्गस्थ असलेल्या देशकालादिकांच्या माध्यमाने वा तिथे गेलेल्या पुण्यात्मांच्या माध्यमाने आपल्याला करता येत नाही. शास्त्रीय असलेल्या दृष्टीचा विचार करा, पौराणिक शास्त्रांचा विचार करा, स्मृतीशास्त्राचा विचार करा, धर्मशास्त्राचा विचार करा. स्वर्गामध्ये असलेले जे जे म्हणून जीवात्मेत, जे म्हणून पुण्यात्मेत
त्यांच्या ठिकाणी सुखाची ही कल्पना जेवढी दांडगी आहे तेवढी दुःखाची ही कल्पना तिथे आहे. भय, इंद्राला भय नाही काय? इंद्राला भय आहे. वृत्रासुराचं भय इंद्राला आहे, वेगवेगळ्या असुरांचं भय इंद्राला आहे. इंद्र हा देवतेंचा राजा आहे ना, मुख्य आहे ना, त्यालाच भय म्हटल्यानंतर त्याच्या खाली असणारे जे जे म्हणून देव असतील त्या सगळ्यांना भय नाही काय? भय येतच कधी? भयाची प्राप्तीच कधी? भय हे दुःख देणार आहे. त्यामुळे स्वर्गात सुद्धा जर दुःखाची स्थिती आहे तर त्या दुःखाच्या असलेल्या स्थितीवरून आपल्याला असं लक्षात घेता येईल की ज्या स्वरूपाचा मुख्य अपेक्षित आहे, सर्व जीवांचं ध्येय आहे, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून सर्व जीवांची धडपड आहे, नित्यानंदाच्या प्राप्तीसाठी म्हणून असलेली ही धडपड आहे, तो मोक्ष मात्र स्वर्गात नसल्यामुळे स्वर्ग प्राप्ती हा मोक्ष आहे असं विधान करणारे जे म्हणून कर्मवादी असतील त्या कर्मवाद्यांच्या दृष्टीने विचार केला असता तो काही मोक्ष नाही असा आपल्याला विचार करता येतो. म्हणून त्यांचं जे विधान त्यांच्या असलेल्या अटींप्रमाणे सत्य जरी ठरत असलं तरी मुख्य सिद्धांताचा जर विचार केला तर त्या सिद्धांताला ती गोष्ट धरून नसल्यामुळे खंडित असा विचार होतो. इथे जे कर्मवादी आपण मानतोय विचारात घेतोय बा सुरेश्वराचार्यांनी विचारात घेतलेले ते दुसऱ्या प्रकारचे असल्यामुळे त्यांच्याही संदर्भाने विचार करीत असताना मोक्षाची कल्पना ही बंधन राहित्यता, नित्य सुख प्राप्ती याच्या दृष्टीने असल्यामुळे त्या अशा असलेल्या मोक्षाचा विचार करीत असताना मोक्षाचं स्वरूप ज्ञानमार्गी आणि या कर्ममार्गीच्या दृष्टीने एकसारखं कुठे ना कुठेतरी मानलं असल्यामुळे आत्मप्रमेच्या दृष्टीने ही गोष्ट मानली असल्यामुळे आत्मज्ञानाच्या दृष्टीने ही गोष्ट मानली असल्यामुळे त्या मोक्षाचं असलेलं स्वरूप सुद्धा या कर्मवाद्यांच्या दृष्टीने आणि ज्ञानमार्गांच्या दृष्टीने एकसारखं सापडत असल्यामुळे दोन्हीही असलेल्या ज्ञानमार्गी आणि कर्ममार्गांचा विचार करीत असताना त्या मोक्षरूप फलाच्या प्राप्त्यर्थ म्हणून अंगांगी भावाचा विचार चालू आहे. नाहीतर अंगांगी भावाचा विचार केला गेला नसता. कर्मवाद्यांचा मोक्ष निराळ्या स्वरूपाचा, ज्ञानमार्गांचा मोक्ष निराळ्या स्वरूपाचा, म्हणजे दोघांच्याही जर फलामध्ये भेद राहिला असता तर दोघांचा एकत्रित विचार करणं, कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार करणं, समसमुच्चयाच्या दृष्टीने विचार करणं, क्रमसमुच्चयाच्या दृष्टीने विचार करणं ही गोष्ट समीचीन ठरली नसती, निर्युक्तिक ही गोष्ट ठरली असती. दोघांचेही ध्येय, दोघांचेही प्राप्तव्य हे निराळ नसल्यामुळे अंगांगी भावाचा विचार आपण या ठिकाणी करीत आहोत. हा अंगांगी भाव सांगत असताना कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार करा. कार्यकारण भावाची सिद्धी आणि अंगी भावाची असिद्धी ही गोष्ट निश्चित होते. ज्या ज्या ठिकाणी कार्यकारण भाव सिद्ध होतो त्या ठिकाणी अंगांगी भावाची असिद्धी होते. ही गोष्ट सिद्धांताच्या दृष्टीने वा अर्थापत्ती प्रमाणाच्या दृष्टीने ही गोष्ट आपल्याला मानता येते. म्हणून कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार करत असताना ज्ञानमार्गी असलेले सिद्धांती कर्मवाद्याच्या दृष्टीने म्हणतात कारण रूप असलेलं कर्म वेदबोधित निष्काम कारण रूप असलेलं ते कर्म आहे आणि त्या कर्माचं फल काय सांगता? थेट मोक्ष सांगता का? थेट मोक्ष सांगता येत नाही. का सांगता येत नाही? त्या असलेल्या मोक्षाचं स्वरूप कर्मापेक्षा अत्यंत भिन्न आहे. त्यामुळे थेट ते फल न सांगता फल काय सांगावं लागेल? ज्ञान हे फल सांगावं लागेल. ज्ञान जर ते फल सांगत असताल, कर्माचं फल ज्ञान आहे का ज्ञान नाही हा आता वादाचा मुद्दा उपस्थापित न करता तुम्ही सांगताय ना, मग त्या दृष्टीने विचार केला जाईल. आणि तो विचार करत असताना ते म्हणतात कारणरूप निष्काम वेदबोधित कर्म आणि कार्यरूप हे जर आत्मज्ञान असेल तर दोघांच्याही असलेल्या स्थितीमध्ये एक देश एक काल यांची उपस्थिती आहे काय? वर्तमान काल आहे काय दोघांमध्ये? का भिन्न भिन्न आहे?
सह अवस्थानत आहे का यांच्यामध्ये? एका देशात आहेत का? एका कालात आहेत का? नाही, कारण आधी असतं आणि कार्य नंतर असतं. अव्यवहित पूर्वक्षणी उपस्थित कार्यदृष्टीने जेते ते कारण आहे. अव्यवहित उत्तरक्षणी कारणदृष्टीने जेते ते कार्य. कार्याची परिभाषा तशी. त्यामुळे कारण आणि कार्यामध्ये क्षणाचा असलेला जो विलंब आहे, तो क्षणाचा असलेला विलंब कारणामध्ये विकृती निर्माण करण्यासाठी समर्थ आहे. एक क्षण कारणाचं स्वरूप बदलतो. कारणाचा असलेला जो काही प्रकार आहे ते सगळं पद बदलतो आणि त्या कारणाला वेगळ्या असलेल्या रूपात अर्थात कार्यरूपात प्रतीतीला आणतो. ज्याप्रमाणे घटरूप कार्याचं कारण म्हणजे उपादान कारण ही मृत्तिका आहे आणि त्या मृत्तिकेचा परिणाम की जो विकारोत्पादिका क्रियाजन्य असा आहे. निमित्त कारण नाही. विकार होऊन जी प्राप्त होते गोष्ट कारणाच्या माध्यमाने, कारणादि विकार उत्पन्न होऊन जी गोष्ट प्राप्त होते ती कार्य. मग त्या घटरूप असलेल्या कार्याच्या संबंधाने उत्पन्न करणारे जे त्याला उपादान कारण जी मृत्तिका, त्या मृत्तिकेमध्ये एका क्षणाचा असलेला जो फरक आहे तो फरक कार्यकारण भाव सिद्ध करतो. म्हणजेच कार्यकारण भाव सिद्ध होत असताना मध्यात कालावधी आणि देश हा एक क्षणाचा का होईना जर असेल वाचतोच, तर त्या एक देशाचा एक क्षणाच्या कालाचा विचार केला असता कारण हे कार्य सापेक्षतेने पूर्वकाली पूर्व देशात अव्यवहित असं शिल्लक आहे, असं उपस्थापित असतं. आणि कार्य कारण दृष्टीने अव्यवहित आहे. अव्यवहित म्हणजे जवळ, व्यवहित म्हणजे दूर, जवळ आणि अत्यंत जवळ. असं जवळ असून उत्तर क्षणात आहे. पूर्वक्षण आणि उत्तर क्षण असा विचार केला असता त्या दृष्टीने विचार करा. कार्यकारण भावाची स्थिती वा कार्यकारण भावरूप संबंध हा एका कालामध्ये उपस्थापित नसतो. सोपं उदाहरण सगळ्यांना समजेल. पिता आणि पुत्र एकाच वेळी उत्पन्न होतात का? का आधी बाप असतो आणि नंतर मुलगा असतो? कारण आधी आहे, कार्य नंतर आहे. काहीतरी फरक आहे का नाही? काहीतरी फरक आहे. पण याच्यामध्ये कालावधीचं भान येत नाही. कालावधीचं भान मात्र या कार्यकारण भावाच्या असलेल्या या सूक्ष्म व्याख्येतून आपल्याला प्रकट होत असल्यामुळे एक क्षणाची असलेली स्थिती विकृती निर्माण करणारी आहे, कारणाला कार्यात परिणित करणारी आहे. एक क्षण, त्यामुळे क्षण महत्वाचा. एक क्षण जो साधक आहे त्या दृष्टीने विचार करा. हा विचार तर महत्वाचाच आहे. हा विचार महत्वाचा आहे. सिद्धांत दृष्टीने आपण चिंतन करतोय ती गोष्ट महत्वाची आहे. पण उपयुक्त साधकाच्या दृष्टीने गोष्ट काय, तर इथून काय घेतलं पाहिजे, तर एक क्षण विकृती निर्माण करणार आहे. एक क्षण, जास्ती लागत नाही. एक क्षण विकृती निर्माण करणार आहे. 1 तास 2 तास 10 तास लागत नाही. एक क्षण विकृती निर्माण करतो आणि एक क्षणच मुक्त करतो. त्यामुळे क्षण महत्वाचा. एक क्षण महत्वाचा. तो क्षण बलही देईल आणि तो क्षण क्षीणही करेल. त्यामुळे क्षण महत्वाचा. कार्यकारण भावाची असलेली स्थिती, कार्यकारण भावाचा असलेला संबंध हा विचारात घेत असताना आपल्याला विचारच करावा लागतो तो कालाचा. आणि अंगांगी भावाचा विचार करीत असताना एका कालात सगळ्यांची उपस्थिती येते. अंगी, मी अंगी आहे. हात माझे अंग आहेत, पाय अंग आहेत. हात माझे काल होते,
आज नाही येत अशी स्थिती आहे. मी आलो, माझा हात आला, नुसता हात येतो का मी येतो? अंगी आला म्हणजे अंग घेऊन आला का नाही? सगळा सहकुटुंब सहपरिवार येते. अंग अंगी भावामध्ये वर्तमान कालाची अपेक्षा आहे. वर्तमान कालाची अपेक्षा म्हणत असताना काही गोंधळ होण्याची जरी शक्यता असेल तरी एक कालामध्ये त्यांची उपस्थिती असणं, सह उपस्थिती असणं ही गोष्ट मात्र नितांत गरजेची ठरते. ज्ञान आहे आणि जे कार्यरूप आहे, कर्म आहे जे कारणरूप आहे, कार्यकारण भावाची त्यांच्यामध्ये सिद्धी होत असल्यामुळे अंग अंगी भावाची सिद्धी होणं कठीण आहे. जिथे जिथे कार्यकारण भावाची, प्रयोज्य प्रयोजक भावाची सिद्धी होते तिथे तिथे, वा जिथे जिथे साध्य साधन भावाची सिद्धी होते तिथे तिथे अंग अंगी भावाची सिद्धी होत नाही. अंग अंगी भावाची सिद्धी करीत असताना घटपूर्व असलेलं जे जे म्हणून कारण आहे, निमित्त कारणामध्ये जी जी गोष्ट आहे, कुलाल, दंड, चक्र यांच्यामध्ये अंग अंगी भावाचा विचार तुम्ही करू शकता. तिथे मात्र अंग अंगी भाव येऊ शकतो. घटाच्या समान अधिकरण कालाच्या वृत्तीमध्ये दंडाची असलेली स्थिती असल्यामुळे दंड वृत्ती ही घट समानाधिकरण काल वृत्तीच असल्यामुळे अंगांगी भावाची तिथे सिद्धी होऊ शकते. घट समानाधिकरण म्हणजे मृत्तिका, अधिकरण आहे ना मृत्तिका, हे न्याय परिभाषा. अधिकरण काय? कारण आहे ना ते, उपादान कारण मुख्य आहे ना, त्याच्याशिवाय राहील काय? ते राहू नाही शकत. त्यामुळे त्या मृत्तिकेचा विचार, मृत्तिका एका कालात आहे, त्याच कालात दंड अपेक्षित आहे. म्हणजे दांडा तो फिरवायचा, दंड नसेल, चक्र नसेल आणि मृत्तिका असेल, ते मडकं तयार होणार आहे काय? घट तयार होणार आहे की नाही होत? एका वेळात सगळे उपस्थित असतील तर मात्र ती सिद्धी होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये अंगांगी भाव स्वीकारू शकता. आता त्याच्यात अंगी कोण? अंगी जो कार्यात प्रविष्ट आहे, दीर्घकाल उपस्थित आहे, असा जो तो अंगी होऊ शकतो. मुख्य जो आहे असा तो होऊ शकतो. मग तो कोण आहे? घटरूप कार्याच्या संबंधाने विचार करीत असताना त्या कार्यामध्ये प्रविष्ट असलेलं जे कारण, की ज्या कारणावाचून कार्य होऊ शकत नाही, ज्याच्या असल्याने कार्य होईल आणि नसल्याने होऊ शकत नाही, असं जे ते कारण आणि कार्यात प्रविष्ट आहे ते मुख्य होईल, त्याला अंगी म्हणा. आणि ते अंगी घटरूप कार्याच्या दृष्टीने नसून दंड, चक्र आणि कुलाल यांच्या दृष्टीने तो अंगी होईल, मृत्तिका अंगी होईल. आणि त्या अंगी झालेल्या मृत्तिकेच्या दृष्टीने बाकी असलेले जे सगळे ते मात्र अंग होतात. म्हणून घट समानाधिकरण काल वृत्ती, जे दंड चक्र वृत्ती असे जे आहेत ते अंग आहेत, दुसरे तिसरे कोणी नाही. त्यामुळे तिथे असलेली जी एका कालाची स्थिती आहे, एककालीन अशी अवस्थानता, सह अवस्थानता, अवस्थिती, उपस्थित राहण्याचा प्रकार आणि तिथे असलेल्या एक देशाची अट, एका कालाची अट, ही गोष्ट मात्र अंगांगी भावाच्या दृष्टीने विचारात आपल्याला घेता येते. ना की कार्यकारण भाव, साध्य साधन भाव, प्रयोज्य प्रयोजक भाव यांच्या दृष्टीने ती गोष्ट विचारात घेता येत नाही. कार्य जर ज्ञान आहे, कर्माच्या उपरांत ज्ञान, संगती काय आहे? निष्काम कर्मयोग, फल ज्ञान आणि फल मोक्ष, अशी जर संगती सांगत असताल तर त्या संगतीचा विचार करीत असताना आम्हाला म्हणावं लागतं, कार्यरूप असलेल्या ज्ञानाच्या संदर्भाने कारणरूप असलेलं जे कर्म, त्यांच्यामध्ये अंगांगी भावाची सिद्धी होत नाही. त्यामुळे कर्माने मोक्ष होतो आणि अंगांगी भावाच्या दृष्टीने होतो, ही गोष्ट मात्र असिद्ध होते, खंडनीय आहे, निर्युक्तिक आहे असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे कर्माने मोक्ष होतो असा विचार करता येणार नाही. दुसरा विचार करा, इथे अंगी कर्म मानलं त्या दृष्टीनेही मोक्ष होत नाही. आता ज्ञान अंगी मानतो. आता आपला विचार,
हा, ज्ञान आम्ही अंगी मानू, आणि ज्ञान जर आम्ही अंगी मानलं आणि कर्म अंग मानलं तर, ज्ञान अंगी आहे, पहिल्यांदा कर्म अंगी मानलं आणि ज्ञान अंग मानलं, आणि दोघांचं फलस्वरूप ज्ञान आणि तिथून मोक्ष असा विचार केला. आता ज्ञान अंगी मानतो म्हणजे मुख्य, पण कर्माला आम्ही सोडणार नाही, कर्माला आम्ही अंग मानू, मग ज्ञान आणि तदुपरांत मोक्ष अशी संगती लागेल काय? अंगांगी भावाचीच सिद्धी होत नाही, तर तिथे ज्ञान अंगी मानून आणि कर्म अंग मानून कसं काय सोय लागेल? होणार नाही. कार्य कारण भाव जशाला तसा सिद्ध आहे. ज्ञानाचा आणि वैराग्य आणि ज्ञानाचा आणि अंग वैराग्य आणि भक्ती, तो विषय इथे नाही आता. अंगांगी भाव झाला हा, तो इथे विषय येणार नाही. मोक्षाचा. हा, ते आता तो नंतर सिद्धांत पक्षाचा तो विचार आहे. अंगांगी भाव तिथे काय मानायचा तो प्रश्न निराळा आहे. म्हणजे ज्ञान अंगी आहे, तर अंग कर्म होत नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी अजून दुसरं काही होतं का, ही गोष्ट निराळी. आणि भक्ती तिथेचा अंग झाला ज्ञानाचा अंग. ज्ञानाशिवाय भक्तीशिवाय ज्ञान टिकत नाही, वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. त्याला एका कालाची स्थिती आहे, एक कालाची अपेक्षा आहे. ज्ञानामध्ये त्या कोणत्याही असलेल्या गोष्टींची स्थिती होत नाही, एकटं ज्ञान आहे. आणि याच्याने मिळतं ही गोष्ट जरी खरी असली तर त्या वेळात ती गोष्ट असेलच असं काही नाही. परिपूर्णता आहे ना, त्याच्याने होईल ज्ञान, कर्माने ज्ञान होईल असा विचार नाही आहे सिद्धांताचा. कर्मवाद्याचा जरी सिद्धांत असला, कर्म आहे आणि ज्ञान आहे, तरी सिद्धांत पक्षाचा मात्र तो विचार नाही. तिथे अंगांगी भाव येतो का येत नाही, की क्रमाने त्याचा विचार करू. आत्ता विचार केला तर सगळंच ते भेळ होईल, की ज्या भेळेमध्ये कोणताही पदार्थ योग्य नाही, त्यामुळे चव काहीच राहणार नाही. आपण असा विचार करतोय की ज्ञान अंगी माना आणि कर्म अंग माना, तर होईल काय सोय? सोय होणार नाही. अंगांगी भावाची सिद्धी होत नाही म्हटल्यानंतर होईल कसं? शिवाय हा पहिला खंडनाचा मुद्दा, की अंगांगी भावाची सिद्धी होत नाही, त्यामुळे काही अंगी आणि अंग मानलं तरी फलप्राप्ती होणार नाही. दुसरा मुद्दा, कारण उपकारक असतं का? कार्य उपकारक असतं. उपकार्य कार्य ज्याच्यावर उपकार झाला ते कार्य. घट मूर्तिकेवर उपकार करतो काय? का मूर्तिका घाटावर उपकार करते विकृतून? कारण उपकारक होईल आता या दृष्टीने, का कार्य उपकारक होईल? कर्मवादी म्हणतात कारण हे कर्म आहे, कार्य हे ज्ञान आहे, आणि ज्ञान अंगी म्हणजे प्रधान मानता आणि कर्म अंग मानता, आणि त्या दृष्टीने मोक्षफलाची व्यवस्था लावता. मुख्य जे अंग म्हणून मानलं गेलं, जे कार्य म्हणून मानलं गेलं, त्या कार्याचा उपकार जे अंग इकडं कर्म होतंय, की जे तिकडं कारण आहे त्याच्यावर होतो, आणि तसा उपकार कार्याचा कारणावर होऊन मोक्ष नावाचं फल मिळतं वा ज्ञान नावाचं फल मिळतं, ही गोष्टच शोभनीय नाही. उपकारक उपकार्य भाव सिद्ध होत नाही, उलट सिद्ध झाला. कार्याचा कारणावर उपकार होऊ लागला, ही गोष्ट कदापि होणे नाही. कारणाचा कार्यावर उपकार होतो, त्यामुळे या उलट असलेल्या अंगी अंगभावाचा विचार केला असता उपकार्य उपकारक भावाची असिद्धी होत असल्यामुळे, त्या प्रसंगामुळे, त्या आपत्तीमुळे अशा पद्धतीने ज्ञानाला अंगी मानून कर्माला अंग मानून आपल्याला विचार करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही पद्धतीत अंग अंगी भावाचा विचार करून ज्ञान आणि कर्म यांची जोडी स्वीकारून मोक्ष नावाच्या फलाची असलेली प्राप्ती आणि तिचा विचार, ही गोष्ट काही योग्य नाही असा पद्धतीचा शास्त्रीय विचार सुरेश्वराचार्य आपल्यासमोर मांडतात. पुढे म्हणतात, कर्मवादी म्हणतात अंगांगी भाव चालत नाही ना,
मग आम्ही समसमुच्चय मानतो. म्हणजे काय? ज्ञात्वा कुर्वाणी, कर्म करा पण ज्ञानाने करा. श्रुती आहे. यद विद्यया तदेव करोती. विद्येने म्हणजे ज्ञानाने कर्म करा असा वेदाचा आदेश आहे, आज्ञा आहे. ज्ञानच नसेल कर्म करता येईल काय? उदाहरण, गामानय त्वम, तू गाय आण. या आज्ञेचं ज्ञान तरी मला पाहिजेत का नको? मला गाय आणायला मालकाने सांगितलेलं आहे असं मला ज्ञान व्हावं लागतं, मग गाय आणण्याची क्रिया मी करतो. कर्म ज्ञान पाहिजे. ज्ञान, कर्माचं ज्ञान, मग कर्म प्रेरणा, मग कर्म फल आणि मग सुख दुःख. जे कर्म जसं असेल तसं. पण पहिल्यांदा हवं काय? ज्ञान लागेल का? लागणार नाही. पहिल्यांदा ज्ञान लागेल. म्हणजे कर्माची प्रेरणा, कर्म प्रेरकता ज्ञानात राहिली का अज्ञानात राहिली? मुख्य मुद्दा खंडित व्हायला लागलाय. आपण सिद्धांत पक्षाने कर्माची प्रेरणा काय सांगितली होती? क्रियेची प्रेरणा काय सांगितली होती? मिथ्या बुद्धी, अनुकूल प्रतिकूलता, शोभनाध्यास, रमणीय बोधजन्याध्यास, अरमणीय बोधजन्याध्यास, द्वैत आणि त्याचं कारण अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या पुढे, मिथ्या बुद्धीच्या पुढे कर्म क्रिया. दोनात क्रिया, एक आत्मा. क्रिया होणे शक्य नाही. आणि कर्माची प्रेरणा, कर्माचं उत्पत्ती स्थान अविद्या अज्ञान सांगितलं. म्हणून कर्माला अविद्याजन्य अज्ञानजन्यता दिली, क्रियेला अज्ञानजन्यता दिली. आणि इथे वेदाची आज्ञा अशी आहे, यद विद्यया तदेव करोती ज्ञात्वा कर्माणि कुर्वीत. कर्म करा, ज्ञानाने कर्म करा. कर्म महत्वाचं ठरतंय, निष्काम कर्म महत्वाचं आहे. ही गोष्ट अमान्य नाही. पण त्या निष्काम कर्मासोबत या शिर्तीच्या आधारे विचार केला तर ज्ञानाचीही महत्ता ठरते. ज्ञानाला बाजूला टाकता येणार नाही. म्हणून आम्ही काय करतो तर ज्ञानाचाही विचार करतो आणि कर्माचाही विचार करतो. आणि कर्माचा विचार आणि ज्ञानाचा करीत असताना समसमान रूपाने करतो, ना की एक मोठा आणि एक कमी, उच्च नीच भाव टाकून देतो. दोघांमधला श्रेष्ठ कनिष्ठ भाव टाकून देतो आणि एक विचार करतो, समसमुच्चय. उदाहरण देतात, पक्षी आहे आणि पक्षाला आकाशात उडायचे. कसा उडेल? एका पंखाने उडतो का दोन पंखाने उडतो? दोन पंख लागतील. मग एक ज्ञान नावाचं पंख आहे आणि एक कर्म नावाचं पंख आहे. आणि दोन्हीही पंख ज्यावेळी फडफडू लागतील त्यावेळी मोक्ष गगनामध्ये तो भरारी घेईल. तोपर्यंत घेणार नाही. एक पंख काढून टाका, मोक्ष होईल? होणार नाही. समसमुच्चय आम्ही सांगतो. दोन्ही गोष्टी आम्हाला करावे लागतील. ज्ञानाने कर्म करा म्हणजे कर्म आणि ज्ञान दोघांची संगती बरोबर लागते. म्हणजे समसमुच्चय मानून त्या दोघांच्या माध्यमाने एक असलेल्या स्थितीमध्ये एक काल हवाय ना. कोणताही भाव अशा पद्धतीत सांगत असताना एक काल अपेक्षित ठरला होता, वर्तमान काल अपेक्षित ठरला होता, समसमानता तुल्यबलता अपेक्षित ठरली होती. मग ती तुल्यबलता ही या समसमुच्चयात येते.
एक कालही या समसमुच्चयात येतो, एक देशही समसमुच्चयात येतो आणि एका पद्धतीचं स्वरूपही या समसमुच्चयात येतं. आता विचार करा, सगळ्याच अटी जुळतायत, मोक्ष होणं अवघड आहे का? आता ज्ञानाने मोक्ष म्हणायचा का कर्माने मोक्ष म्हणायचा? कोणतंही विधान दोघही तुल्यबळ आहे. ज्ञानही आणि कर्मही दोघांची उपस्थिती एकच असल्यामुळे, एकच बल असल्यामुळे आणि दोघांची उपस्थिती नितांत गरजेची असल्यामुळे समसमुच्चयवादाच्या दृष्टीने विचार करत असताना व अशा दृष्टीचा विचार करत असताना कोणतं एक विधान खरं ठरेल काय? कर्माने मोक्ष आहे हे विधान खरं मानता येईल काय? दुसरं विधान पहा, ज्ञानाने मोक्ष आहे हे विधान तरी खरं मानता येईल काय? दोघेही तुल्यबळ आहे. ज्ञान अधिक कर्म आणि यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा क्रमाचा विचार नाही. एका वेळी दोन्ही आवश्यक आहे. एका वेळी दोन्ही होणं आवश्यक आहे. आधी कोणतं ज्ञान पाहिजे? ज्ञानासाठी आधी कोणतं ज्ञान पाहिजे? कर्माचं ज्ञान पाहिजे. तो विचार आत्ता नाही. पुन्हा हे मी कर्म- साधारण असलेल्या, सामान्य असलेल्या आणि गृहीत असलेल्या ज्ञानाचा विचारच नाही आता. इथे आत्मप्रमेच्या संदर्भाने असलेल्या ज्ञानाचा विचार आहे. तो विचारच नाही. नाहीतर तसं मग जेवायलाही ज्ञान पाहिजेतच की डाव्या हाताने खाऊ नये, उजव्या हाताने खावं, तसला विचार नाही आता इथं. इथे विचार निराळा आहे. इथे आत्मज्ञानाच्या दृष्टीने सगळा विचार चालू आहे आणि तत्प्राप्त्यर्थ असलेलं आणि तिथला प्रतिबंध निवृत्त करणारं अशा कर्माचा सगळा विचार आणि ते प्राप्त करून देणारं अशा कर्माचा इथे सगळा विचार आहे. हा बाकीचा विचारच नाही कोणता. त्यामुळे ज्ञानाचीही नितांत गरज, कर्माचीही नितांत गरज आणि दोघांचीही तुल्यबळता एका कोणत्या विधानाला सार्थक ठरवत नाही. एक कोणतं तरी विधान खरं आहे असं म्हणू देत नाही. ज्ञानाने मोक्ष हेही विधान खोटं ठरेल समसमुच्चयाच्या दृष्टीने आणि कर्माने मोक्ष हेही विधान खोटं ठरेल समसमुच्चयाच्या दृष्टीने. ज्ञात्वा कर्माणि कुर्वीत, ज्ञानाने कर्म करावं. कर्म प्रेरणा ज्ञानामध्ये सांगितली आणि सिद्धांत पक्षाच्या दृष्टीने कर्म प्रेरणा अज्ञानात सांगितली. नेमकी अज्ञानात कर्म प्रेरणा जर शिल्लक राहिली वा सापडली तर या समसमुच्चयवादाचं खंडन होईल आणि ज्ञानात कर्म प्रेरणा सापडली तर या समसमुच्चयवादाचं मंडन होईल. त्यामुळे समसमुच्चयवादाचं खरेपण आणि त्या समसमुच्चयवादाचं खोटेपण ही राहिलीच गोष्ट कशाच्या आधाराने? कर्म प्रेरणेचं अधिकरण ज्ञान का अज्ञान या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. तो विचार झाला असता समसमुच्चयवाद खरा, अंगांगी भाव संपला. समसमुच्चयवाद खरा की नाही या गोष्टीचा आपल्याला विचार करता येतो. या समसमुच्चयवादाच्या मंडनामध्ये सिद्धांत पक्षाचा जय नाही आणि कर्मवाद्याचा तसा जय म्हणता येत नाही. पण कर्मवाद्याचा जय सिद्धांत पक्षाच्या दृष्टीने मान्य केल्याशिवाय गतही शिल्लक राहत नाही. त्यामुळे समसमुच्चयवादाचं मंडन, कर्मवाद्याचा विजय अशा पद्धतीचा विचार आपल्याला काहीतरी करता येतो. जरी विजय झाला तरी कर्माने मोक्ष हे विधान त्यांना टाळावं लागतं. त्यामुळे समसमुच्चयवाद नेमका कोणत्या पद्धतीत सिद्ध होतो आणि त्याचं बीज कर्म प्रेरणा आणि त्याचं अधिकरण हे ठरत असल्यामुळे त्या कर्मप्रेरणेच्या अधिकरणाचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम